नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माढा लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. मोहिते पाटलांचा पारंपरिक विरोधी गट उत्तमराव जानकर या निवडणुकीत सोबत होते. या निवडणुकीत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख के पाटील यांच्याशी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी सविस्तर चर्चा केली आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूया ते काय म्हणतायत. माढा लोकसभेची निवडणूक संपली, निकाल हाती आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला आहे. तरीसुद्धा माळशिरस तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं निवडणूक जी होती या तालुक्यावर अवलंबून होती, कारण विरोधी उमेदवार हे माळशिरस तालुक्यामधील होते. त्यामुळं माळशिरस तालुक्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं आणि या माळशिरस तालुक्यामध्ये एक मोठी अशी राजकीय उलथापालथ झाली होती की मोहिते पाटील यांना जुने पारंपरिक असणारा गट उत्तमराव जानकर यांचा त्या मोहिते पाटलांच्या समवेत होता. आणि अशा वेळेला एक त्यांनी वल्गना मोठ्या केलत्या की या माळशिरस तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य मिळवू, लाखाच्या वर काय होऊ, परंतु प्रत्यक्षात तसे काय घडलेलं नाही. उमेदवार जे होते विरोधी त्यांना 70,000चं लीड मिळालेलं आहे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना 65,000चं लीड मिळालं. आता खऱ्या अर्थानं जे या माळशिरस तालुक्याचं भाजपचं जे निवडणूक प्रमुख होते के पाटील, ते सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत आणि भाजपचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी प्रांतिक सदस्य आहेत. आपण त्यांच्याकडूनच या निवडणुकीविषयी नेमकी माहिती जाणून घ्या. नमस्ते, तुमचं बारामती झटक्यामध्ये सहज स्वागत आहे. नमस्कार. आता ह्या निवडणुकी जी पहिल्यांदा झाली, खऱ्या अर्थानं तुमचे या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं रसिकेस होती, ओढाताण वाटत होती. एकीकडे असा समाजामध्ये किंवा जनतेमध्ये संभ्रम होता की भाजपला या निवडणुकीत किती मतं पडतील असं, कारण मोहिते पाटलांच्या पारंपरिक असणाऱ्या विरोधात तुम्ही ज्यांच्या संग 25 वर्ष एकत्र राजकारण केलं ते उत्तमराव जानकर गेल्यामुळं ह्या निवडणुकीत असं चित्र झालं, पण तसं काही चित्र झालं नाही. मग या निवडणुकीत नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही सामोरे गेलता? पहिल्यांदा 2019ला जी लोकसभेची निवडणूक झाली आणि ह्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना, मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर आणि आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला एकत्र येऊन. त्यावेळी 1 लाखाचं मताधिक्य रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मिळालं. आम्ही त्याचा बोलबाला केला नाही, परंतु मोहिते पाटलांनी 1 लाखाचं लीड जे मिळालं ते आमच्यामुळेच मिळालं असे 5 वर्ष ते म्हणत होते. परंतु त्यानंतर 6 महिन्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रामभाऊ सातपुते फक्त 2600 मतांनी निवडून आले. त्यावेळी 1 लाखाचं लीड कुठे गेलं? दुसऱ्यासाठी 1 लाखाचं लीड दिलं होतं, स्वतःसाठी तुम्हाला 70,000चंच लीड मिळालं की ज्याची आम्ही कल्पना मतदानानंतर लगेच दिली होती की आम्हाला या लोकसभा निवडणुकीमध्ये 70,000 मतं मिळतील आणि 70,000 मताधिक्य राष्ट्रवादीला जाईल. नेमकं तसंच घडलेलं आहे. 70,000चंच मताधिक्य त्यांना गेलेलं आहे. नेते बरोबर गेले ते मोहिते पाटलांबरोबर, पण जनता मात्र जागेलाच राहील. कारण ह्या तालुक्यात गेली 2 पिढ्यांचा संघर्ष आहे ते मोहिते पाटलांच्या विरोधातलाच आहे आणि हा संघर्ष संपलेला नाही आहे. लोकांचा नेत्यांचा संपला, परंतु लोकांचा संपलेला नाही. कारण या तालुक्यामध्ये काही विधायक काम करताना, म्हणजे वेळापूरला चिलिंग प्लॅन्ट काढताना किंवा चांदापूरचा साखर कारखाना काढताना त्याला जो विरोध केला तो मोहिते पाटलांनीच केला होता विरोध, आणि त्या विरोधामुळेच ते संस्था अडचणीत आल्या आणि बंद झाल्या. मग असं असताना हा विरोध संपला का? मुळीच संपलेला नाही. कारण ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना जो अन्याय झाला त्या अन्याय आजही चालू आहे. आजही त्यांच्या याच्यामध्ये फरक पडलेला नाही, परंतु हे लोक विसरलेले नाहीत आणि म्हणूनच लोकांनी या निवडणुकीमध्ये 65,000 मतं मिळाली आम्हाला, भारतीय जनता पार्टीला. महायुतीची मतं आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, रासप आहे, रिपाई आहे, सगळे मित्र स्वाभिमानी संघटना आहे आपली आहे, सर्व पक्षांनी दिलेली मतदान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक व्यवस्थापनामध्ये ज्या काही त्रुटी झाल्या त्याच्यामुळं किमान 10,000 मतं कमी मिळाली, किमान. नाहीतर आम्ही 75,000ला नक्की गेलो असतो, हे नक्की आहे.
त्यामुळं या तालुक्यामधून जो विकासासाठी चाललेला संघर्ष होता, चेअरमन आणि आम्ही 1995 साली चिलिंग प्लॅन्ट काढायला सुरुवात केली, त्यानंतर 98 साली साखर कारखाना काढायला सुरुवात केली. ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा झालेला जाणीवपूर्वक अन्याय, तो अन्याय दूर करण्यासाठी जो संघर्ष सुरू केला होता, आज 29 वर्षानंतर चेअरमनचा हा संघर्ष शिवरत्न बंगल्यावर तिथं जाऊन संपलाय असं वाटते. परंतु जनतेनं हा संघर्ष संपवलेला नाही, म्हणूनच नेते गेले, जनता जागेलाच राहिली आणि म्हणून 65,000 मतं या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेली आहेत. मराठा आंदोलन, जरांगेंच्या आंदोलनाचा, आरक्षणाच्या आंदोलनाचा निश्चित एक 10,000 मतं आम्हाला कमी मिळाली. निवडणूक व्यवस्थापनामध्ये केलेल्या त्रुटीमुळे, चुकांमुळे 10,000 मतं कमी झाली, नाहीतर 85,000 मतं आम्हाला नक्की मिळाली असती. आणि मग आम्हाला 25,000 मतं मिळाल्यानंतर त्यांना किती लीड राहिलं असतं? 50,000 लीड राहिलं असतं, 50वर राहिलं नसतं, अजून कमी झालं असतं. आणि म्हणून भविष्यात या सर्व जी जनता आहे, जी जनता अन्यायानं, कारण माळशिरस पश्चिम भागात जाणीवपूर्वक पाणी मिळालेलं नाही, दिलेलं नाही. खासदारांनी मीरा देवघरच्या कॅनॉलसाठी प्रयत्नानं 5 वर्ष संघर्ष केला आणि ते निविदा मंजूर झालेले आहेत, काम सुरू झालेलं आहे फलटण तालुक्यामध्ये. किंवा फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग, जो ब्रिटिशकालीन सर्वे झालेला रेल्वे मार्ग होता, ज्याच्याकडे जाणीवपूर्वक इथल्या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्षच केलं. या भागात जर रेल्वे आली असती तर औद्योगिक कारखाने आले असते, त्यामुळे या भागातली बेकारी दूर झाली असती, या भागातल्या जनतेला काही मिळालं असतं. परंतु जाणीवपूर्वक या भागात विकास होऊ द्यायचा नाही, म्हणूनच रेल्वे येऊ दिली नाही किंवा प्रयत्न केला नाही. किंवा पवार साहेब तर खासदार होते, त्यांनी केला नाही प्रयत्न, किंवा नीरा देवघरच्या कॅनॉल सुद्धा काम केलेलं नाही. म्हणून हा अन्याय खासदारांनी दूर केला. परंतु मराठा आरक्षणाचं आंदोलन असू द्या, तर इतर काही कारणांनी आम्हाला अपयश आलं, हे जरूर आहे अपयश आलं, परंतु हे अपयश खासदारांच्या किंवा भारतीय जनता पार्टी कामावर नाही, हे इतर कारणांमुळे आहे. पण जनता नक्की आमच्याबरोबर आहे. तर आता हे भाजपची येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, विधानसभेत नेमकी कशा पद्धतीने वाटचाल, भूमिका असणार? भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, विकास आघाडी, RPI, रासप, शेतकरी संघटना, या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही पुढच्या जे निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही बरोबर राहणार आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांची मोठ बांधून एक सक्षम पर्याय या निवडणुकीत उभा देऊ. आम्हाला खात्री झाली, 65,000 मतं मिळाल्यामुळे आम्हालाही उभारी आली की लोक विकासाबरोबर आहेत, लोक नेत्यांच्या मागे नाही. त्यामुळे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन पुढच्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र काम करणार. म्हणजे माढा लोकसभेत पराभव झाला तरी सुद्धा माळशिरस तालुका तुमच्या सोबत आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही जी अशीच मोठ बांधून पुढच्या निवडणुका लढणार. बरोबर. यामुळं हे मोहिते पाटलांचा आणि उत्तमराव जानकरांच्या युतीचा परत अजून काय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा विधानसभेवर काय होईल का? आपण याही लोकसभा निवडणुकीत बघितलं की दोघंही एकत्र येऊन सुद्धा लोक त्यांच्याबरोबर गेलेले नाही. आमदार रामभाऊ सातपुतेंनी गेल्या 5 वर्षामध्ये या भागामध्ये जे विकास कामं केली, शेकडो कोट्यावधी रुपयांचा निधी या तालुक्यांमध्ये आणला, प्रत्येक गावाला 2 कोट 5 कोट 10 कोटीपर्यंत निधी दिला. किंवा आरोग्य सेवेमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामांवर या तालुक्यातल्या लोकांनी खूप प्रेम केलं आहे. कारण असा आमदार या तालुक्याने यापूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. असं काम आमदारांनी केलं, खासदारांनी केलं. त्यामुळे लोक नक्की विकासाबरोबर आहेत, लोक कामाबरोबर आहेत आणि लोक अशा नेतृत्वाबरोबर आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये हे सगळे लोक आमच्याबरोबर राहतील. ते दोघंही एक असतील तरी सुद्धा काहीही फरक पडणार नाही. तर 2-1 झाल्यानंतर असं तालुक्यात बोलत होते की एकाही गावामध्ये भारतीय जनता पक्षाला लीड मिळणार नाही असं बोलत होते. त्याच्यामुळं ह्या आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, तुम्ही मतमोजणीला होता, त्यामुळे असं कुठं जाणवलंय का की बाबा मतदान कोणत्या गावातनी असं भाजपला ज्यादा झालं? कितीतरी गाव आहे की ज्या गावांमध्ये भारतीय जनता पार्टीला ज्यादा, भाम, रेड्यापासून, सुळेवाडीपासून, नातेपुते सारख्या गावांमधून माळशिरसमध्ये अतिशय चांगलं मतदान झालं. म्हणजे मेडत घ्या, कणेर घ्या, भांबुर्डी घ्या, सगळ्या गावांमध्ये, म्हणजे कुसमोड घ्या, फडतरी घ्या, अतिशय चांगलं मतदान झालेलं आहे. त्यांनी जे म्हटले की 100 बूथवर यांना एक टिकली मिळणार नाही, परंतु एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये आम्हाला किमान 100 मतं नाही.
प्रत्येक गावामधून आम्हाला चांगलं 1000-2000 मतदान मिळालं आहे. इव्हन वेळापूरमध्ये सुद्धा 16.5 3 दिवसात दिलेलं मतदान आहे लोकांनी. त्यामुळे वेळापूर सुद्धा चांगलं गाव आहे, माळशिरस आहे, पिलीव आहे, पिलीवमध्ये सुद्धा चांगलं मतदान आहे, नातेपुतेत चांगलं मतदान आहे, मेडदमध्ये आहे, उंबऱ्यात आहे, फणशिरसमध्ये सुद्धा चांगलं मतदान आहे. तुम्ही 2-1 झाल्यावर जे सगळा तालुका आता एका बाजूला झालाय, कल्लाय, असं जे चित्र तुम्ही निर्माण केलं होतं, परंतु लोकांना ते मान्य नव्हतं. कारण ह्यात लोकांचा काही फायदा नाही. ते दोघं येण्यामध्ये लोकांचा काय फायदा आहे, काय विकास लोकांचा, काय एखादं धोरण आहे, काय काम आहे एखादं घेऊन, काय कारखाना आहे का, काहीही नाही. आणि म्हणून लोक त्यांच्याबरोबर, लोकांनी मान्य नसल्यामुळे लोक त्यांच्याबरोबर गेलेले नाही. लोक भारतीय जनता पार्टी महायुतीबरोबर आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा जनता विकासाबरोबर आहे आणि राहणार आहे. रामभाऊ आहेतच पुन्हा एकदा आता राहिलेला निधी, राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी. आपण पाहिलं की हे होते निवडणूक प्रमुख आणि त्यांनी अतिशय स्पष्ट आणि विश्लेषण करीत असताना मुद्देनिहाय त्यांनी जे आपलं स्पष्टीकरण दिलं की या माळशिरस तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जे काय पूर्वीपासून जो विरोधी माणसांच्या मनामध्ये जो मोहिते पाटलांच्या मनात जे काय रोष आहे तो त्यांनी मतदानाच्या रूपानं जोसा पाहिला होता तशाच पद्धतीनं दाखवला आहे. आणि निश्चितपणे पुढच्या भविष्याच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आमदारकी असेल, अशा निवडणुकीमध्ये सुद्धा याचं चित्र स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलं आहे. निश्चितपणे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया, भावना आहेत त्या आम्ही जनतेपर्यंत पोचवू. तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. राम राम.